आता आपला पुढचा गुणधर्म हा एकरूप जीवांचा गुणधर्म आहे। आता तो गुणधर्म काय आहे ते वाचूया। एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात। ह्याच्यामधला एकाच वर्तुळातील एकरूप जीवा हा भाग जो आहे तो आपला पक्ष असणार आहे आणि वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात हा भाग हा आपल्याला सिद्ध करायचा आहे। आणि म्हणून आकृतीमध्ये आपण दोन एकरूप जीवा दाखवलेले आहेत आणि त्याचा अंतर केंद्रबिंदूपासूनचा अंतर म्हणजे केंद्रापासून टाकलेला लंब, म्हणून आपण केंद्रापासून दोन्ही जीवांवर लंब टाकलेले आहेत। आता पक्ष काय असणार आहे? ओ हा केंद्रबिंदू, जीवा AB एकरूप जीवा CD आणि OP लंब AB, त्यामुळे OP हे लंबांतर आहे आणि OQ लंब CD आणि म्हणून दुसऱ्या जीवेचं अंतर OQ आहे आणि ही दोन अंतर आपल्याला समान दाखवायची आहेत, म्हणून साध्य काय आहे? OP बरोबर OQ। आता आपल्याला OP बरोबर OQ दाखवण्यासाठी ह्या दोन संगत बाजू असणारे त्रिकोण तयार करावे लागतील आणि म्हणून आपल्याला रचना करावी लागेल की OA आणि OD जोडू। आता OA आणि OD जोडून घेतल्यावर जे दोन त्रिकोण तयार होतील ह्या दोन त्रिकोणांचा आपण सिद्धतेसाठी वापर करणार आहोत। पण ह्या दोन त्रिकोणांमध्ये आपली पूर्ण AB आणि CD ह्या जीवा नाही आहेत, त्याच्यातला भाग आहे AP आणि QD हा भाग आहे आणि म्हणून सिद्धतेची सुरुवात आपण AB एकरूप CD हे दिलेल्या गोष्टीपासून करतोय आणि म्हणून त्याचा अर्धा भाग AB चा अर्धा भाग आणि CD चा अर्धा भाग हा पण समान असणार आहे। कारण काय? तर केंद्रातून टाकलेला लंब जीवेला दुभागतो आणि म्हणून जीवेला दुभागल्यामुळे CD चा अर्धा भाग हा QD असणार आहे आणि AB चा अर्धा भाग हा AP असणार आहे आणि हे आपल्याला आपल्या त्रिकोणांमधल्या दोन्ही संगत बाजू आहेत, म्हणून AP एकरूप QD ही पहिली गोष्ट आपण करून घेतलेली आहे। आता आपण दोन्ही त्रिकोणांचा विचार करूया। त्रिकोण OPA आणि त्रिकोण OQD मध्ये काय काय सापडतंय बघा। कोन OPA एकरूप कोन OQD, कारण हे दोन्ही लंब आहेत आणि लंब असल्यामुळे दोन्ही 90 अंशाचे म्हणजे काटकोन होणार आहेत आणि म्हणजे हे दोन्ही त्रिकोण काटकोन त्रिकोण असणार आहेत। दुसरी गोष्ट काय आहे? AP आणि QD समान आहेत, हे आत्ताच आपण लिहिलेलं आहे इथे, AP एकरूप QD। आणि तिसरी गोष्ट काय आहे? OA आणि OD एकरूप, कारण ह्या दोन्हीही एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि त्रिज्या एकरूप असल्यामुळे आपल्याला तीन गोष्टी मिळाल्या। आता तीन गोष्टीमध्ये OA आणि OD हे कर्ण आहेत, दोन्ही काटकोन त्रिकोण आहेत आणि QD आणि AP ह्या दोन बाजू एकरूप आहेत, म्हणजे आपल्याला एकरूपतेची कोणची कसोटी मिळणार आहे? तर कर्णभुजा प्रमेय। त्रिकोण OPA एकरूप त्रिकोण OQD आणि कसोटी आहे कर्णभुजा प्रमेय। आता दोन त्रिकोण एकरूप झाल्यामुळे त्याच्या संगत बाजू म्हणजे OP एकरूप OQ अशा दोन आपल्याला संगत बाजू एकरूप मिळाल्या आहेत। ह्या दोन संगत बाजू म्हणजेच CD आणि AB ह्या जीवांमधलं अंतर आहे आणि आता ह्या दोन बाजू संगत एकरूप असल्यामुळे त्या रेषाखंडांची लांबी सारखी असणार आहे आणि म्हणून OP बरोबर OQ। ह्या तऱ्हेने आपली पहिली सिद्धता पूर्ण झालेली आहे, एकरूप जीवांची पहिली सिद्धता। आता जर आपल्याला एकरूप जीवांच्या ह्या प्रमेयाचा व्यत्यास लिहायचा असेल तर काय वाक्य तयार होईल बघा बरं। एकाच वर्तुळातील वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या जीवा एकरूप असतात, म्हणजे मगाशी जीवा एकरूप दिल्या होत्या आणि आपल्याला समान अंतर दाखवायचं होतं आणि आता व्यत्यासामध्ये समान अंतर दिलेलं आहे आणि आपल्याला जीवा एकरूप दाखवायचे आहेत। म्हणजे आपल्याला पक्षामध्ये काय काय येईल? तर O केंद्रबिंदू, OP आणि OQ हे दोन्ही CD आणि AB वरचे लंब आहेत, म्हणजे लंबांतर आहे हे दोन्ही आणि हे लंबांतर समान आहे, हे आपल्याला दिलेलं आहे की समान अंतरावरच्या जीवा। आणि आता आपल्याला दाखवायचंय की त्या जीवा एकरूप आहेत आणि म्हणून साध्य आहे जीवा AB एकरूप जीवा CD। आता परत आपल्याला त्रिकोण तयार करावे लागतील, म्हणजे रचना करावी लागणार आहे। तीच रचना आहे OA आणि OD जोडण्याची। तर ही रचना तयार केल्यावर आपल्याला दोन त्रिकोण मिळाले आहेत, त्या दोन त्रिकोणांचा वापर करून आपण सिद्धता लिहिणार आहोत।
आता त्रिकोण OPA आणि त्रिकोण OQD मध्ये काय काय सापडलं? कोण OPA एकरूप कोण OQD, दोन्हीही लंब असल्यामुळे दोन्हीही 90 अंशाचे आहेत आणि म्हणजेच दोन्ही त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत. रेख OP एकरूप रेख OQ हे पक्षामध्ये दिलेलंच आहे की समान अंतरावरच्या जीवा. आणि तिसरी गोष्ट OA एकरूप OD एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. परत 3 गोष्टी मिळाल्या. 3 गोष्टीमध्ये OA आणि OD हे कर्ण आहेत, दोन्ही काटकोन त्रिकोण आहेत आणि OP आणि OQ ह्या 2 संगत बाजू आहेत. आणि म्हणून एकरूपतेच्या कसोटीसाठी परत आपल्याला कर्णभुजा प्रमेयाचा वापर करायचा आहे. त्रिकोण OPA एकरूप त्रिकोण OQD. आता हे 2 त्रिकोण एकरूप असल्यामुळे त्याच्या 2 संगत बाजू AP आणि QD हे आपल्याला एकरूप मिळतील. इथपर्यंत आपण आलो की AP आणि QD समान आहेत, पण AP आणि QD ह्या जीवा नाही आहेत, तर त्या जीवेचा भाग आहेत. AB ह्या जीवेवर OP हा लंब आहे आणि लंब जीवेला दुभागतो, म्हणून AP च्या दुप्पट AB असणार आहे. आणि त्याचप्रमाणे OQ हा CD वर लंब आहे आणि लंब जीवेला दुभागतो, म्हणून QD च्या दुप्पट CD असणार आहे. आणि म्हणून आपण AP आणि QD समान असण्याचा उपयोग करून 2 AP बरोबर 2 QD आणि म्हणून AB बरोबर CD आणि म्हणून जीवा AB एकरूप जीवा CD असं ह्या प्रमेयाची अशी सिद्धता लिहिता येईल. लक्षात आली आहे का सिद्धता सगळ्यांना? तर या पाठामध्ये अशा आपण 4 सिद्धता शिकलेलो आहे आणि ह्या सगळ्या सिद्धतांचा वापर करून आपल्याला ह्या पाठातल्या सराव संचातली उदाहरणं सोडवायची आहेत. आता संकीर्ण प्रश्न संचामध्ये सुद्धा ह्या 4ही प्रमेयांवर आधारित आणि गुणधर्मांवर आधारित उदाहरणं आहेत. ती तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा आणि त्यातली 2 उदाहरणं आता आपण इथे नमुना म्हणून सोडवून बघणार आहोत. तर आता प्रश्न संचामधल्या उदाहरणांकडे वळूया. संकीर्ण प्रश्न संग्रह 6 मधलं 5वं उदाहरण इथं मी सोडवायला घेतलेलं आहे. पुस्तकामध्ये आकृती दिलेलीच आहे आणि आकृतीमधल्या वर्णनावरून पक्ष लिहिलेला आहे की P हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, E हा व्यासावरचा बिंदू आहे, म्हणजे AB आणि CD ह्या 2 जीवा व्यासावर E ह्या बिंदूमध्ये छेदतात असं दिलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट दिलेली आहे की कोन AEP म्हणजे हा कोन आणि कोन DEP म्हणजे हा कोन, हे 2 कोन एकरूप आहेत असं दिलेलं आहे. आणि सिद्ध काय करायचंय तर जीवा AB आणि जीवा CD ह्या समान मापाच्या आहेत म्हणजेच एकरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करायचंय. आता आपल्याला विचार करावा लागेल की कसा त्रिकोण तयार केला तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करता येईल. AB आणि CD एकरूप दाखवण्यासाठी आपल्याला एक तर त्यांचा अर्धा भाग एकरूप दाखवावा लागेल किंवा त्या दोन्हीही जीवा केंद्रापासून समान अंतरावर आहेत असं तरी दाखवावं लागेल. आता ह्या आकृतीमध्ये अर्धा भाग एकरूप दाखवणं आपल्याला शक्य नाहीये आणि म्हणून आपण त्याऐवजी केंद्रबिंदूपासून जीवा समान अंतरावर असं दाखवू शकलो तर आपण म्हणू शकतो की AB आणि CD एकरूप आहेत. आणि म्हणून आता आपल्याला रचना करताना 2 लंब काढावे लागतील. आता रचना लिहूया. रचना PR लंब AB आणि PQ लंब CD काढू. आता हे 2 लंब प्रत्यक्षात आपण काढूया आणि आता जे 2 त्रिकोण तयार होतील ह्या 2 त्रिकोणांचा उपयोग करून आपण सिद्धता पूर्ण करणार आहे. म्हणजे आता सिद्धतेमध्ये त्रिकोण PQE आणि त्रिकोण PRE मध्ये काय काय सापडतंय ह्या 2 त्रिकोणांमध्ये सारखं ते आपण बघूया. रेख PE एकरूप रेख PE सामायिक बाजू आहे दोन्ही त्रिकोणांची. कोन PQE एकरूप कोन PRE कारण आपण हे दोन्ही लंब टाकलेत आणि लंब टाकल्यामुळे दोन्ही कोन हे काटकोन तयार झालेले आहेत. कोन QEP आणि कोन REP हे एकरूप आहेत असं पक्षामध्ये दिलेलं आहे. पक्षामध्ये दिसणारं नाव जरी वेगळं असलं तरी कोन तेच आहेत. हे 2 कोन एकरूप दिलेले आहेत. आता हे 2 कोन आणि ही बाजू असं मिळून आपल्याला
कसोटी लावता येत नाही एकरूपतेची, आणि म्हणून आपल्याला तिसऱ्या पण कोणाची मदत घ्यावी लागेल. म्हणून आपण काय लिहूया की जर दोन कोण एकरूप तर तिसरा पण कोण एकरूप असणार. कारण त्रिकोणाच्या तीन कोणांच्या गुणधर्मानुसार जर तीन कोणांचे बेरीज 180 असेल आणि त्यातले दोन सारखे असतील तर तिसरा पण कोण सारखा असेल. आणि आता आपल्याला हे दोन कोण आणि मग त्यामधली बाजू म्हणजे आपल्याला एकरूपतेची को बा को कसोटी वापरून त्रिकोण एकरूप दाखवता येतील. मग त्रिकोण PQE एकरूप त्रिकोण PRE. आता जर त्रिकोण एकरूप तर त्यांच्या संगत बाजू PQ एकरूप PR. आणि आता PQ आणि PR जर सारखे असतील तर ह्याचा अर्थ काय झाला की दोन्हीही जीवा ह्या केंद्रबिंदूपासून समान अंतरावर आहेत. आणि जर जीवा केंद्रबिंदूपासून समान अंतरावर असतील तर त्या एकरूप असतात असा गुणधर्म आत्ताच आपण शिकलेलो आहे. आणि त्यामुळे AB आणि CD ह्या दोन्ही जीवा ह्या समान मापाच्या किंवा एकरूप आहेत. समजलंय उदाहरण? अजून एखादं उदाहरण आपण सोडवूया. आता 6वं उदाहरण बघा. 6व्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे? आकृती दिलेली आहे पुस्तकामध्ये. अशीच्या अशीच आकृती आहे. त्याच्यामध्ये पक्षामध्ये O हा केंद्रबिंदू आहे, CD हा व्यास आहे, AB ही जीवा आहे आणि CE म्हणजे हा व्यास हा या AB जीवेला लंब आहे. एवढ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि आता आपल्याला सिद्ध करायचंय की त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे. अर्थातच आपल्याला आकृतीवरून लक्षात येईल की समद्विभुज दाखवण्यासाठी आपल्याला AC आणि BC ह्या समान दाखवायच्या आहेत. मग आता आपण सिद्धतेला सुरुवात करूया. इथे दोन त्रिकोण तयार झालेले आहेतच, त्यामुळे आपल्याला वेगळी रचना करण्याची आवश्यकता नाही. मग आता सिद्धतेमध्ये काय आहे? त्रिकोण CEA आणि त्रिकोण CEB मध्ये ह्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत समान ते बघूया. कोण CEA एकरूप कोण CEB, कारण दिलेलं आहे की CE हा AB ला लंब आहे आणि त्यामुळे हे दोन्ही कोण प्रत्येकी 90 अंशाचे आहेत. पुढे काय मिळतंय? रेख CE एकरूप रेख CE, कारण ही दोन्ही त्रिकोणांची सामायिक बाजू आहे. तिसरी गोष्ट काय आहे? रेख AE एकरूप रेख BE, कारण असं दिलेलं आहे की हा व्यास आहे म्हणजे केंद्रबिंदूतून जातो आणि केंद्रबिंदूतून हा लंब आहे आणि मग केंद्रातून लंब जीवेला दुभागतो आणि म्हणून AE आणि EB हे दोन्ही एकरूप असणार. मग आता तीन गोष्टी मिळाल्या आपल्याला. आता ह्या तीन गोष्टींवरून आपल्याला कोणची कसोटी लागू पडते बघा. CE नंतर हा कोण आणि नंतर ही बाजू म्हणजे बा को बा कसोटीनुसार त्रिकोण CEA एकरूप त्रिकोण CEB. आणि मग आता जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू CA एकरूप CB. आणि मग ह्या दोन बाजू त्रिकोणाच्या ABC त्रिकोणाच्या CA आणि CB बाजू जर एकरूप असतील तर ह्याचा अर्थ काय झाला? त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे. लक्षात आलंय उदाहरण? आता प्रश्न संग्रहामधली राहिलेली उदाहरणं तुम्ही स्वतः पूर्ण करायची आहेत. ओके.